आता एक मोठी बातमी आहे। माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर हे आज फडणवीसांची भेट घेणार आहे। उत्तम जानकर नाराज असल्याची माहिती समोर येते आहे। माढ्यात धैर्यशील मोहितेंना उत्तम जानकर समर्थन देण्याची देखील शक्यता आहे। तर फडणवीस उत्तम जानकरांना भेटून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आज करणार आहे। फडणवीसांनी विधानसभेचा शब्द दिल्याची उत्तम जानकरांनी माहिती दिली आहे। जनता पार्टीत आपण नाराज आहात अशी चर्चा रंगली आहे। जयंत पाटलांनी देखील काल दावा केला की आमच्या संपर्कात आहेत आणि शरद पवार यांना पाठिंबा देणार आहेत। काय सांगाल या संदर्भात? निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीकडे मी सोलापूर लोकसभेची उमेदवारी मागितलेली होती, परंतु त्या ठिकाणी मला उमेदवारी न दिल्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भयंकर वातावरण तप्त झालेलं आहे। सर, भाजपमध्ये आपण नाराज का आहे, त्याची नक्की कारणे काय आहेत, काय सांगाल या संदर्भात? निश्चितपणानं 5 वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळी मला उमेदवारी देण्याऐवजी राम सातपुतेंना उमेदवारी दिली। त्यावेळी आमच्या तालुक्यामध्ये प्रचंड मोठा सगळ्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आणि त्याची भरपाई आता कुठंतरी निघेल सोलापूर लोकसभेसाठी। आणि ती उमेदवारी जवळजवळ निश्चित असताना तालुक्यामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यामधील सगळ्या समाज बांधवांना, शिवाय सोलापूरच्या आजूबाजूच्या 10-15 तालुक्यामधील सगळ्या समाज बांधवांना असं वाटत होतं की निश्चितपणानं सोलापूरची उमेदवारी फायनल होईल आणि तसे संकेत वरिष्ठांनी दिलेले होते। आणि अचानक त्यांनी उमेदवारी रद्द केल्यामुळं संपूर्ण सोलापूर जिल्हा हा कोमामध्ये गेला आणि माझी मानसिकता त्यामुळं कुणाचंच काम करायचं नाही अशा मनस्थितीमध्ये आलो। सर, आज आपण मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहात, त्यानंतर दिल्लीत अमित शहा यांची भेट घेणार आहात। काय निर्णय घेणार आहात? आपण शरद पवार यांना पाठिंबा देणार आहात का? नाही, निश्चितपणाने मी आत्ताच सांगितलं की बॉम्बे हॉस्पिटलला ऑपरेशन होत आहे का बघायचं, नसेल तर एम्सला नेता आहेत का काय, मला अजून माहिती नाही त्याची पक्की। आणि शरद पवारांच्या पाठिंब्याचा विषय हा नंतरचा आहे। इथं काय आज काय ठरणार आहे, होणार आहे याची चर्चा होईल। समजा त्यामधून काय तोडगा निघाला तर तो ठीक असेल, नाही निघाला तर मग आमच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आम्ही त्याचा निर्णय करू। त्यानंतर कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।